गांधीग्राम येथून जलाभिषेक घेऊन येण्याकरता अकोल्यातून हजारो भाविक भक्त कावड यात्रा घेऊन झाले अकोल्यातून रवाना। अकोल्याचे आराध्य दैवत श्री राजराजेश्वर महाराज यांचा श्रावण महिन्यात जलाभिषेक मोठ्या थाटात करण्यात येत असतो। गेल्या अनेक वर्षापासून ऐतिहासिक असलेली परंपरा कायम ठेवत श्रावण महिन्याच्या पहिल्या सोमवारी अकोला शहरातून विविध कावड यात्रा मित्र मंडळाच्या वतीने आपली कावड पालखी घेऊन अकोला शहरातून गांधीग्राम येथे कावडद्वारे जलाभिषेक घेऊन येण्याकरिता दिनांक 4 ऑगस्ट रोजी रात्री 9:40 रविवारी अकोल्यातून रवाना झाले आहेत। तसेच कुठलाही अनुचित प्रकार होऊ नये याकरिता अकोला पोलिसांच्या वतीने चौकात वाहतूक शाखा व संबंधित पोलीस स्टेशनच्या कर्मचाऱ्यांचा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे। दरवर्षीप्रमाणे याही वर्षी भव्य कावड यात्रा निघणार आहे। तरी आमचं 5वं वर्ष असून शांततेत कार्यक्रम आम्ही रोकडे हनुमान शिवभक्त मंडळ तर्फे आपलं आयोजन केलेलं आहे। यावर्षी शिवार्पण ग्रुपचं 3रं वर्ष आहे। कावडचं सर्व भक्तांनी कावडमध्ये येण्याचं सहकार्य करावे। जय श्रीराम। महादेव दरवर्षी प्रमाणे या वर्षी भी आमची कावड यात्रा निघत आहे आणि आमचा हा 3रा वर्ष आहे। 3रा वर्ष असून इथून आम्ही कावड देतो वाघोली गांधीग्राम इथे आणि तिथून कावड अभिषेक करासाठी राजराजेश्वर मंदिर जुने शहर इथं आम्ही नेतो आणि भोलेनाथ महादेवाचा अभिषेक केल्यावर आम्ही स्वतःच्या आपले जे भी कार्यकर्ता असतात ते सर्व पालखीच्या आणि समोरच्या मिरवणूकच्या कार्यकर्त्यात आम्ही लागतो। तरी सर्व भाई भक्तांना आमची नम्र विनंती आहे की हा आपला जातीवाद नसून एक धार्मिक कार्यक्रम असून सर्वांनी याची नोंद घ्यावी आणि सर्वांनी याची काळजी पण घ्यावी। कारण की खूप ठिकठिकाणी कावड यात्रेवर हमले होतात आणि भांडणं पण हे सर्व गोष्टी होतात। या गोष्टीपासून आपण सर्व दूर राहावे आणि आपला सण साजरा करावे हे सर्वांना नम्र विनंती। श्री रोकड़िया हनुमान नवदुर्गा उत्सव मंडल, श्री रोकड़िया हनुमान तपे हनुमान नवदुर्गा उत्सव मंडल आणि गणपती मंडल त्याच्या बाद हर हर महादेव हे आमचा शिव अर्पण ग्रुप तर्फे दरवर्षी प्रमाणे या वर्षी आम्ही कावड यात्रा काढू। तशी आपण सर्वांना नम्र विनंती आहे की हा कार्यक्रम आपला शांतीपूर्वक झाला पाहिजे। सर्वांना नम्र विनंती। हर हर महादेव।